नागपुर के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने संजय राउत के आरोपों पर सफाई देते हुए कहा कि शरद पवार विधान भवन में सीमा मुद्दे की बैठक के लिए पहुंचे थे। आमदारों से मिलने के दौरान वे पास के एक कैबिन में गए जो एकनाथ शिंदे का था। इसकी जानकारी उन्हें नहीं थी। बाद में शिंदे ने वहां पहुंचकर सिर्फ मुलाकात की, कोई बैठक या राजनीतिक चर्चा नहीं हुई है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। कसं आहे की पवार साहेब गेल्या 30-35 वर्षानंतर विधान भवनामध्ये पहिल्यांदा गेले. कशासाठी गेले की सीमा प्रश्नाच्या मीटिंगसाठी त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी सीमा प्रश्नाच्या बाबतीत चर्चा होती, त्यासाठी ते गेले होते. आणि साहजिकच तिथे मीटिंग संपल्यानंतर खालती आल्यानंतर की आमदार त्यांना भेटलेत आणि आमदारने भेटल्यानंतर आपण कुठेतरी बसू असं, तर समोर यांची केबिन असेल कोणाची आपला एकनाथ शिंदेची, तिथे जाऊन बसले. म्हणजे ते त्यांना हे म्हणजे पवार साहेबांना हे माहित नसेल की आपण जिथे बसलोय ही एकनाथ शिंदेची केबिन आहे. सहज जवळपास पुढे पवार साहेबांना त्रास होऊन चला पुढे बसा, पुढची जागा खाली आहे, पुढचं केबिन खाली आहे, बसू तिथे म्हणून गेले. म्हणून माननीय संजयजी राऊत आणि शिवसेनेच्या नेत्यांचा काही गैरसमज झाला असेल, असं काही नाही. मिटिंग झालीच नाही, मिटिंगचा प्रश्नच नाही. कारण की एकनाथ शिंदे बाहेर होते, कॅबिनेट चालू होती त्यांची. त्यांना माहीत झाल्यानंतर ते फक्त भेटीला आले, साहेबांना गुच्छ दिला आणि परत वापस गेले. तर या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक सीएम देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. त्यात काय तर काही शासनाकडे काही काम असेल तर जाऊ शकतात. आता मधल्या काळामध्ये आमच्या नरखेड ग्रामीण रुग्णालयाचं काम होतं, मोठा इथं डेलिगेशन आलं होतं, ते मंजूर झालेलं रद्द झालं म्हणून मी सुद्धा तिथं मुख्यमंत्र्यांना जाऊन निवेदन दिले घेत आमच्या काळामध्ये आम्ही मंजूर केलं होतं आणि तुमच्या सरकारने रद्द केलं. असं आहे की लोकांचे काही प्रश्न राहतात, त्याच्यासाठी निवेदन द्यायला, त्याच्या कानावर टाकायला अनेकदा आपण जातो.